मंडळी कशा आहात? बरे आहात ना? तर आम्ही पण बरं आहोत. आता आम्ही आलो बनशंकरीमध्ये बदामीजवळ आपल्या एक 7 किलोमीटरच्या अंतरावर. तर आपल्याकडे जे आपण चौंडेश्वरी मंदिर जे म्हणतो तेच इथं मूळ स्थान म्हणजे बनशंकरी. तर हे श्री शांतंबरी पण म्हणतात आणि श्री बनशंकरी पण म्हणतात. तर असं हे आज आम्ही आता इथं आलेलो आहोत. तर तुम्हाला आज पूर्णपणे बनशंकरी देवीचं मंदिराचा परिसर आणि इथलं महात्म्य वगैरे जे आहे ते आम्ही सगळंच तुम्हाला या व्हिडिओद्वारे सांगण्याचा प्रयत्न करतो. तर आता हा सुरुवातीच्या काळामध्ये तर इथं जो हा जो रस्ता आहे तर हा रस्ता हा मेन रोड होता. बागलकोट ते गदग असा जाणारा रस्ता. पण आता सध्या कंडिशनला आता गर्दी वगैरे जास्त झाल्यामुळं आता तर रस्ता बायपास काढलेला आहे. आणि आता हे बघा आज शुक्रवार असल्यामुळं तर इतक्या प्रचंड प्रमाणामध्ये गर्दी मंदिरामध्ये आहे की संपूर्ण बघा इकडे या साईडला पण गर्दी आहे, या साईडला पण गर्दी आहे. परत हे कमान आहे तर इकडच्या साईडला सुद्धा हे जुन्या काळातलं ही इमारत आहे. आणि इथं समोर हे तलाव आहे. तर हे तलावच्या भोवतीनं जे कमान आहेत तर ते कमान इथली लोक असे म्हणतात की ही जी कमान आहेत ही कमान हे जे कमान आहेत या इकडं तर हे जे कमान आहेत तर हे कमान मोजता येत नाहीत म्हणतात. कारण मोजोपर्यंत जरी चुकतं असं एक काहीतरी शास्त्र आहे. तर अशा पद्धतीने इकडे हे तळा आहे तर ह्या अशा पद्धतीने हे सगळे कमान असे पूर्ण येते. तर पाऊस भरपूर झालेला आहे आता पण तरी सुद्धा आता थोडंसं इथं पाणी आले. तर इथून ह्या पद्धतीने इकडे हे मार्केट येतं आणि मार्केट आल्यानंतर ह्या साईडला अशा पद्धतीने येतात. तर मंडळी तर आता आपण मंदिराच्या अगोदर प्रवेश करताना ह्या साईडला असं पार्किंग आहे इकडे. त्या हिरवळ दाट वगैरे झाडे वगैरे आहेत सगळे इकडे नारळाची झाडं वगैरे. तर तिथून इकडे ह्या साईडला शॉप्स आहेत, पलीकडच्या पण साईडला शॉप्स आहेत. तर इकडे हे अशा पद्धतीनं ओटी ओटी द्यायची पद्धत आहे ही. तर ह्याच्यामध्ये ह्या पद्धतीने हे ओटी येतात. तर असे ह्याच्यामध्ये येतात हे बघ. तर ह्या अशी ओटी देतात. तर ह्या ओटीमध्ये ह्याच्यामध्ये ह्या ओटीमध्ये बघा तर बघा ह्या ओटीमध्ये असे 2 नारळ येतात. परत हळदी कुंकू येतं. परत हे अशा पद्धतीने ही ओटी असते. आणि पुन्हा यामध्ये अजून आपल्याला जर साडी पाहिजे तर साडी पण अशा मिळतात. प्रत्येक ह्याच्यामध्ये 2 केळी घालतात त्याच्यामध्ये. तर इकडे पण बघा या पद्धतीनं असं हे प्रत्येकाचे हे बघा इथं या पद्धतीनं ते तेल वगैरे ओटी वगैरे हे अशा पद्धतीने देतात हे. तर अशा पद्धतीने हे सगळं चालू असतं. तर इथं सुद्धा आहेत. इथं सुद्धा या साईडला सुद्धा आहे तिथं. तर इथे एक हा मुलगा आहे. हा तर ओटी आहे तर ह्याच्यामध्ये ओटीमध्ये हा बरोबर. तर अशा पद्धतीने आहे ना. तर किती वर्ष झालं आता त्याला यावर नाव प्रॉपर इडली आहे तरी बघा सातारचा येते नेम शशिकांत रेड्डी नेमकं सर देवराज एक वर्ष आधी महाराज 20 वर्ष झाले आता येईल त्या ठिकाणी हे जातात. तर अशी ही होते आणि असे शॉप्स आहेत तिकडे पाठीमागे. आता सुद्धा काही ठराविक आयटम आहेत जे अँटिक पीसमध्ये मिळतात. हे जे आहेत हे चंदनाचे आहेत. हो ते चंदनाच्या तेज आहे. चंदन उडवायचं आहे. म्हणजे आता जे आपण पूजेला वगैरे बसताना आपण चंदन उडवतो त्याचं आहे. तर त्यानंतर इथं देवींच्या मूर्त्या वगैरे पितळीमध्ये प्युअर पितळीमध्ये येतात. तर अशा पद्धतीने पितळी मूर्ती पण इथे मिळतात आपल्याला. आणि त्यानंतर हे चंदनाचे गोळ आहेत चंदन घालून करायला. पुन्हा हे फोटो वगैरे आणि विभूती मात्र इथे एवढ्या प्रकारचे असे येतात. तिथे विभूती भस्म वगैरे आहे तिथं. या साईडला अशी दुकानाची लाईन आहे ती सगळे एवढा हे जे वेगवेगळ्या प्रकारची म्हणजे आता पण दुकानं आहेत पण वेगवेगळ्या आयटम तर आहेत. आता हे लाकडी वस्तू आता इथे किती मोठ्या प्रमाणामध्ये लाकडी वस्तू आहेत इथं. तर इथं आतल्या साईडला सुद्धा जर आपण बघितलं तर आतल्या साईडला सुद्धा लाकडी सामान भरपूर ठेवले त्यांनी. इथे नाही तरी आरती हा साखर गोबी. आता कर्नाटकमध्ये आता त्यांचं आणले तर त्याचा तुम्हाला सांगतो की ज्यावेळेला नवीन लग्न होतं नवीन लग्न झाल्यानंतर पहिल्यांदा मुलगी ज्यावेळेला सासरवरून माहेरला इथे त्यावेळेला येताना आहे ना
तर साखरेचे हे करतात डोंबे म्हणजे बावली. तर साखरेच्या बावल्या सगळ्या करून तर ते साखरेचं पाक केल्यानंतर ह्याच्यामध्ये आत ठेवून तर ते पॅटर्न तयार करून ते प्रत्येक प्रकारचे जे बावले आहेत ते बावल्याला बनवण्यासाठी हे पॅटर्न आहेत. ಎಷ್ಟು ರೂಪಾಯಿ ಕೊಡ್ತೀರಿ ಇವು? 60 ರೂಪಾಯಿ ಒಂದು ಗೊಂಬೆ ಅಂದ್ರೆ ಇದು ಎಷ್ಟು ಗೊಂಬೆ ಇದ್ರದ್ದು? ಇದು ಒಂದಕ್ಕೆ ರೀ. हां तर ह्याला 60 रुपयाला एक बाहुली. म्हणजे हे जे एक बाहुली आहे इथं एक बाहुलीला 60 रुपयाचं हे पॅटर्न आहे थोडक्यात. तर जवळजवळ हे 800 रुपयाला एक असं बसतं साठ आहे. तर या पद्धतीने आहेत. तर हे अँटिकचे आयटम आहेत. परत त्यानंतर इकडे पण लाकडीच्या सगळ्या वस्तू आहेत. हां आता हे बघा तुम्हाला जे सांगितलं मी तर हे सॉरी तर हे बघा इथं हे लाकडी कोमणी म्हणतात इथं. तर पूर्वीच्या काळी जे पीठ मळायला भाकऱ्या वगैरे बनवायला जे करत होतात तर त्या पद्धतीने हे असे लाकडामध्ये येतात. ಎಷ್ಟು ರೂಪಾಯಿ ಇರುತ್ತೆ का? 750 750 रुपये म्हणतात. लास्ट ಎಷ್ಟು ಕೊಡ್ತೀರಿ? 700 रुपयापर्यंत हे लास्ट देतात. तर हे अशा पद्धतीने हे येतात. कधी यावं इथं? हां तर आंबामध्ये हे आंब्याच्या लाकडामध्ये आहे. तर त्याच्यामुळे त्यांनी 700 रुपये सांगितले. तर असे भरपूर व्हरायटी म्हणजे ह्या ठिकाणी आहेत ना बनशेगिरीमध्ये असे नवीन 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 जे व्हरायटी येतात की जे कुठेही मिळत नाहीत. हां थोडंसं अँटिक असल्यामुळे थोडंसं प्राईज वगैरे असतात त्याचे जरा थोडेसे हाय रेट असतात पण मिळतात असे चांगल्या पद्धतीने. बरं रे नमस्कार रे. हां बंद. तर यानंतर हे फराळाचे असे आहेत. तर इथं हे बुंदी शेव वगैरे हे सगळे वेगवेगळ्या प्रकारचे चव आणि त्यानंतर हे मैसूर पाक आहे. करदंड हा लिटरल रे. हां हे बघा ते जे आहे ते करदंड म्हणून कर्नाटकातला आयटम आहे. तर त्याच्यामध्ये तो गुळाचा पण येतो आणि साखरेचा मध्ये पण येतो. तर करदंड फक्त आपल्याला मला वाटतं बेळगावमध्ये एक मिळतो आणि परत इथं आपल्या इथं पण मिळतो. तर यांच्याकडे तिथं पण बघा तुम्हाला करदंड दाखवतो. तर इथं करदंडचा स्टॉक यांच्याकडे असा आहे. हे बघा हा करदंडचा स्टॉक आहे यांच्याकडे. तर करदंड हँग ಕೊಡ್ತೀರಿ? करदंड हँग ಕೊಡ್ತೀರಿ ಅವರು? 200 रुपये पाव किलो. तर 200 रुपये पावशेर आहे. म्हणजे गुळाचं आणि तुपाचं बनवलेलं. आणि जे साखरेचं असतं त्याचा रेट थोडासा कमी असते. तर इथं सुद्धा हे गुळाचं हे लाडू सुद्धा इथं हा एक वेगळा प्रकार इथं बनायला. तर हे बुंदी वगैरे आहेत पण सगळ्याची टेस्ट वेगळी असते. तर हा प्रसाद म्हणून लोक जाताना घेऊन जातात घरी जाताना. तर इकडे पण प्रसाद आहे. इकडे पण प्रसादाची लाईन आहेत त्या साईडला पण. आणि तिथून जर एसटीने जर झाला तर बदामीला उतरलं तर बदामी ते बनशेगिरी 5 किलोमीटर अंतर आहे. तर तिथं तुम्हाला वडापाव वगैरे त्या ठिकाणी मिळतील. तर असे रोड टचच आहे म्हणजे इथे वर डोंगरावर वगैरे जावं लागत नाही काय नाही. प्लेन रस्त्यावरच मंदिर आहे. तर या मंदिरामध्ये अशा पद्धतीने येतात. तर इकडे पण दुकानं आहेत असे स्टॉलचे वगैरे ह्या साईडला त्या साईडला पण अशी दुकानं आहेत. तर यांना पण ते सगळे मिळतात. तर आता तुम्हाला सगळा मंदिराचा बाहेरचा जो परिसर आहे तो सगळा परिसर आता तुम्हाला दाखवलाय. तर आता हे प्रवेशद्वार जे पहिल्यांदा सुरुवातीला मी जे तुम्हाला दाखवलं तर त्याच प्रवेशद्वाराजवळ आता आम्ही परत आलो. तर या ठिकाणी इथं पादुकाचं इथं हे छोटंसं मंदिर आहे. तर हे बघा बनशेगिरी मंदिर. तर ह्याच्यामध्ये आपल्याला हिंदीमध्ये पण लिहिले मराठीमध्ये सॉरी इंग्लिशमध्ये लिहिले आणि कन्नडमध्ये लिहिले. तर वर्तमान में छोटा सा गांव बनशेगिरी जो कि पहले बदामी का एक भाग था. बनशेगिरी का देवालय लोट देवता में बनशेगिरी नाम की सेवा से बंद. तर इथे जे लिहिले आहेत तर ते लिहिलेल्यामध्ये असं लिहिलेलं आहे की 8व्या शतकातलं हे मंदिर आहे. तर इतक्या जुनं मंदिर आहे. तर 8व्या शतकामधून नंतर हे तर 8व्या शतकामध्ये मंदिर इथं होतं जुनं आणि त्यानंतर मध्ये कालांतरानं जे राष्ट्र बदललं किंवा त्यानंतर मुस्लिमांचं इथं सत्ता आली हे आलं. ते आल्यानंतर आहे ना तर त्यानंतर 17वी सदी मध्ये हे मंदिर पुन्हा बांधण्यात आलं. हां आरामात हां जोरदार हां हां यूट्यूब मारते हां यूट्यूब व्हिडिओ मारते वाळत टाकून तोंडी तोंड तुटार गेला. हां आता आपण मुख्य दरवाजा आहे तर त्या मुख्य दरवाजापाशी जे सुरुवातीला आलो होतो तर तेच आता पुन्हा इथं आलो. तर आता जे बाहेरचा परिसर जो आहे तो सगळा दाखवून झाला. तर आता आपण मंदिरात आत जाऊया. आत जाऊन मग त्या ठिकाणी तर आत पूर्ण गाभाऱ्यामध्ये शूटिंग करायला परवानगी नाही आहे. तर फक्त इथं मंदिरात मी आता त्यांची परवानगी घेतली मंदिराच्या ट्रस्टची की मेन
दरवाजातून आतल्या साईडला मंदिराचा जो भोवताली परिसर आहे तर त्या परिसराचा थोडंसं आम्हाला जरा शूट करायला परवानगी द्या म्हणून. तर मूळच्या आम्ही इकडचेच असल्यामुळं कन्नडमध्ये बोलल्यामुळे त्यांना थोडंसं दिले परवानगी त्यांनी. तर त्यांनी सांगितलं की जास्त उशीर पण करू नका, थोडक्यातच काढून घ्या. तर आम्ही तो थोडक्यात आतला परिसर तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतोय. तर आता इथं आत आल्यानंतर तर इथं ही पाय धुवायची व्यवस्था अशी आहे. तर इथं आपण पाय धुवायचे, पाय धुवून मग मंदिरामध्ये आत प्रवेश करायचा. इथून हा जो आहे हा दीपस्तंभ आहे. तर हा असा पूर्ण छान पद्धतीने बनवलेला आहे. इकडे पण दीपस्तंभ दोन आहे ते ह्या साईडला. तर आज गर्दी जास्त असल्यामुळं मग शुक्रवार असल्यामुळं तिकडून ते असा मार्ग वरून लोक जाऊन या पद्धतीने इकडून जाऊन असे इकडून ह्या साईडला आत आम्ही प्रवेश केले. तर आता इकडून ही अशी दर्शन रांग वरून जाऊन त्या साईडनं असं वरून येते इकडनं फिरून येऊन परत इथून गाभाऱ्यामध्ये आत जाते. आणि असं बघणं तर आता इथं शूटिंगसाठी आपल्याला त्याच्या आत परमिशन मंदिरामध्ये आत गाभाऱ्यामध्ये जाता येत नाही. पण इथं जे तुम्हाला दिसतं तर इथं जे लाल बोर्ड वगैरे आहेत ना तर फोटोग्राफी तिथं अलाउड नाही म्हणून कधी लिहिलं पण आहे तिथं. तरी सुद्धा आता आम्ही परमिशन काढले म्हणून तर आम्हाला तेवढा आता इथे काढायला परमिशन द्यायला लागलं. तर एक थोडक्यामध्ये आम्ही लवकरात लवकर राऊंड घेऊन आम्ही तुम्हाला इकडे हे संपवतो. तर इथून आल्यानंतर तर इथं हे पूजा ऑफिस आहे. तर ह्या पूजा ऑफिसमध्ये ह्या ठिकाणी आत गेल्यानंतर आपल्याला इथं आत गेल्यानंतर कुपन घ्यायला येतं. तर कुपन एका व्यक्तीला 25 या ठिकाणी 25 रुपयाचं कुपन आहे. आता आम्ही कुपन घेऊन जाऊन आत जाऊन दर्शन घेऊन आलो. तर दर्शनचे रांग त्या एंट्री नंबर 3 जे आहे तर तिथून कुपन घेतल्यानंतर तिथून आपल्याला आत जायला प्रवेश देतात. आणि बाकीचे जे रेग्युलर ते असं बाहेर करतात. तर आत जाऊन तिथं या साईडला तर या पद्धतीने कुपन असे देतात. तर इकडे हे बाकीचे त्या ठिकाणी नारळ पडतात तिथे. तर आपण प्रदक्षिणा असं काढवायचं. तर ह्या ठिकाणी त्या आपले वैयक्तिक जे कार्यक्रम असतात ते वैयक्तिक कार्यक्रम या ठिकाणी असे घेतात इकडे. तर तिथून इथं पण मंदिर आहे, तसे इथं पण मंदिर आहे. तर असे बाकीचे अशा पद्धतीने येतं. तर इथं पण बसले तिथे, इथं पण बसले. तर या पद्धतीने येतं इथे. तर हे मंदिर असतात परिसर. तर इथून हा प्रवेशद्वार बेर आहे. तर इथं आपण कुपन इथं माशी दिले तर या ठिकाणी कुपन दिले की इथे मंदिर आत होतं. तर पुन्हा त्या मंदिराचा परिसर भोवतीने एक दर्शन राहण्याचा इथे साईडला. इथून या साईडला आल्यानंतर पुन्हा दर्शन घेऊन बाहेर आल्यानंतर यावरून आपल्याला इकडे खाली जाता येतं. आणि या ठिकाणी तीर्थ देतात. तर या ठिकाणी अभिषेकचं तीर्थ या ठिकाणी मिळते. तर इथे तीर्थ घेतल्यानंतर पुन्हा त्या साईडला आपल्याला जो प्रसाद आहे तो इथे कॅश काउंटर आहे. तर इथे या ठिकाणी प्रसाद आपल्याला मिळतात. तर याच्यामध्ये प्रसादामध्ये कन्नडमध्ये काय वाचता येत नाही पण इथं काहीतरी 40 रुपये 10 रुपये 10 रुपये तर अशा पद्धतीने हे लिहिलेले आहेत. तर इथे हे प्रसाद घेतात. तर इकडे या साईडला मंदिराचा हा परिसर आहे. काउंटर नंबर 2 आहे. तर हे पूर्ण असा हा मंदिराचा परिसर आहे. तर इकडे येण्याकरता आपल्याला बदामी हे मोठं प्रसिद्ध आहे. तर हे मंदिर बघितल्यानंतर मंदिराच्या शेजारीच एक 5 ते 6 किलोमीटरच्या अंतरावर महाकोटेश्वर काल जे आपण व्हिडिओ बनवला आहे तर तो व्हिडिओ इथून 7 ते 8 किलोमीटरच्या अंतरावर आहे. आणि इथून आपण बदामीला ज्यावेळेला येतो तर बदामीला आल्यानंतर बदामीला कॅविजवय म्हणजे जे एका दगडामध्ये 3 मजली जे बांधलेलं आहे तर ते पण पुरातन काळातलंच आहे. तर ते सुद्धा आपण बघू शकतो. त्यानंतर बनशेश्वरचं देवस्थानाचे दर्शन देवीचं दर्शन होते. तर त्यानंतर पुन्हा महाकोटेश्वर असे हे 2 तीर्थस्थान आणि एक आपल्याला जुन्या पुरातन काळातलं कॅविज. तर 3 ठिकाणं आपल्याला ह्या ठिकाणी आल्यानंतर पाहायला मिळतात. आणि इथूनच जवळ एक 20-25 किलोमीटर अंतरावर आयवळे म्हणून पण एक गाव आहे. परत पटकल म्हणून एक गाव आहे. तर ते पण आपल्याला जुन्या काळातलं पुरातन रेखीव दगडातले कार्य मूर्ती वगैरे त्याच्या आपल्याला परिसर हा पाहायला तिथे मिळतोय. तर आताचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला
ते आम्हाला लाईक शेअर आणि कमेंट करून अवश्य सांगा. तर आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. धन्यवाद. नमस्कार मंडळी.